असं वाटतंय की अर्चनाताईच आमच्या जिल्हा परिषद मध्ये यायला हव्यात, कारण की नारळ जसा वरून कडक आहे तसा तो कडक दिसतो, पण आतून जसा तो मऊ आहे तो अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. स्वतः फोन केला की उचलतात आणि सांगतात की मी तिथं जा, मी हे करते ते काम 100 एक दिवस रात्र दिवस एक करून ताईला निवडून आणणारच मी वालवट सर्व. हॅलो नाही काय नाही, हा बोल, तुझं काय काम, तुमचं काय काम, म्हणजे त्यांनी तू कुठल्या पक्षाची, तू कुठली, तू कोण, हे काहीच विचार. आणि विजय असा असणार की त्यांचं म्हणजे बघा आता लोक हॉटेलमध्ये रेस्टॉरंटला जातात, तिथं निवडून आल्यानंतर आम्ही विजय म्हणून सुद्धा मॅडम ऑनलाईन करण्यासाठी अडचण येतात, बांधकाम कामगाराच्या माध्यमातून किंवा घरकुलाची बिल ज्या दैनंदिन ग्रामीण भागातील महिलांना ज्या दैनंदिन येणाऱ्या. पुढे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातली 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची वस 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता इथं सामनगाव या ठिकाणी आता आलेलो आहे आणि इथं अर्चनाताई दराडे आहेत. आज त्यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. ताई, सगळ्यात आधी तर वाढदिवसाच्या टुडे समाजाच्या तर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला सांगा ताई, तुम्ही इथं वाढदिवस साजरा केला त्याच्याबद्दल काय सांगता? खरं तर जन्मदिवस ही पाश्चात्य संस्कृती आहे, परंतु कुठंतरी ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या सोबत सतत माझ्या सतत खांद्याला खांदा लावून आणि पायावर पाय देऊन अगदी ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी सोबत असतील त्या सर्व महिलांना एकत्र येण्यासाठी इथं तीर्थक्षेत्र सामनगाव हे मला वाटतं खूप जुनं आणि खूप पुरातन असं एक हे आहे, तीर्थक्षेत्र आहे. मग त्या गुरूंच्या गादीची शिष्य म्हणून, त्या गुरूंच्या गादीची पाईक म्हणून आणि त्या गुरूंच्या गादीचे आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणी यांना घेऊन मी इथं आलेले आहे. ताई, वाढदिवसासाठी लोक दुसरीकडे जातात, हॉटेलमध्ये जातात, तुम्ही इथंच का आलात तुम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी? संस्कृती कुठेतरी टिकली पाहिजे, हिंदू धर्म, सनातनी धर्म कुठेतरी टिकला पाहिजे आणि महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि ही एक संताची गादी आहे. ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आणि ह्या संताच्या गादीचा अजून ठिकाणी किंवा खूप ठिकाणी असा हे वाढण्यासाठी यांचा कार्यकाळ किंवा ह्यांचं ज्यांनी जे काम केलेलं, ह्या 7-8 पिढ्या ज्या आहेत संत रामदास महाराजांच्या, श्यामनाथ महाराजांच्या, ही मला वाटतं 8वी पिढी आहे. मग ही जी गुरुची गादी आहे आणि ही जी गुरुची दीक्षा आहे, ही धर्म वाढवण्यासाठी सर्व मैत्रिणी, अजून नवीन येणाऱ्या मैत्रिणी हा धर्म टिकवण्यासाठी आणि इथं आशीर्वाद, खरंच इथं आल्यानंतर कळतं की इथं आल्यावर आपल्या आयुष्यात काय बदल होतो, माझ्याही झालेला आहे, इतरांच्याही व्हावा, त्यांना आशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी खरं तर हे ठिकाण निवडलेलं आहे. ताई, तुमच्या मागे एवढ्या महिला आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल काय सांगतात? ह्या महाग म्हणण्यापेक्षा ह्या माझ्या सोबत आहेत. आम्ही सर्वजणी ज्या ग्रामीण भागातील महिला असतील, मग ज्या शासनाच्या ज्या स्कीम असतील, त्या ऑनलाईनच्या ज्या प्रोसेस असतील, लाडक्या बहिणीच्या ज्या आपण ऑनलाईन करण्यासाठी अडचणी येतात, बांधकाम कामगाराच्या माध्यमातून किंवा घरकुलाची बिल ज्या दैनंदिन ग्रामीण भागातील महिलांना ज्या दैनंदिन येणाऱ्या ऑफिशियल अडचणी म्हणजे कार्यालयीन अडचणी जर दूर करायच्या असतील तर ह्या सर्व माझी जी टीम आहे, ह्या सर्व ज्या माझ्या रणरागिणी आहेत, ह्या ज्या सर्व माझ्या बहिणी आहेत, ह्या रोज आम्ही सोबत असतो. ह्या माझ्या पाठीमागे अजिबात नाही, ह्या माझ्या एक पाऊल पुढे आहेत. फक्त कुठेतरी आज निमित्त म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत. काय नाव तुमचं? भालेकर अलका सिद्धेश्वर. कशासाठी आला होता इथे तुम्ही? महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या या सर्व रणरागिणी आहेत, या मतदारसंघातल्या सर्व रणरागिणी आहेत, या आमच्या जिल्हा प्रमुख आहेत, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत. तर हे कार्यक्षम नेतृत्व आहे, जे ग्रामीण भागातल्या ज्या महिलांच्या अडचणी आहेत दैनंदिन त्या सोडवण्यासाठी मॅडम नेहमीच तत्पर असतात. कुठलीही अडचण असू दे, एका क्षणात कुठलाही विलंब न करता या महिलांच्या अडचणी सोडवल्या जातात. त्यामुळेच एवढं पाठबळ मोठ्या संख्येने या महिला यांच्या पाठीशी उभा आहेत आणि या जिल्हाध्यक्ष आहेत. परंतु आता या वालवट सर्कल मधून जे येणारे इलेक्शन आहेत त्याच्यात जिल्हा परिषदचं जे इलेक्शन आहे त्याच्यात त्या नक्कीच निवडून येणार आहेत, जिल्हा परिषद मध्ये यशस्वी होणार, कारण ह्या महिला आघाडीचे नेतृत्वच त्यांनी असं केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं निवडून येतील म्हणून, काय वाटतंय? हे धडाडीचं नेतृत्व आहे, जे ग्रामीण भागातल्या ज्या महिलांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी त्या तत्पर आहेत. जे अडचणी सोडवतात त्याच्याच पाठीशी ह्या महिला उभ्या राहतात. त्यामुळे 100% निवडून येणार आहेत आणि या श्यामनाथ महाराजाच्या मठामध्ये येऊन त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी केलेला आहे. तर हे निवडून आल्यानंतर आम्ही विजय म्हणून सुद्धा मॅडमचा सत्कार या ठिकाणीच येऊन नक्की करणार आहोत आणि त्या नक्कीच विजय होणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनच या ठिकाणी आम्ही येऊन तो दिवस या ठिकाणी साजरा करणार.
बघा इथं आपल्यासोबत अजून काही महिला आहेत, आपण महिलांशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं? कोमल वारे. सध्या मी उमेद अभियानामध्ये कार्यरत आहे. पूर्ण वालवड क्लस्टर म्हणजे टोटल 22 गाव जे आहेत ते सध्या माझ्या म्हणजे मीच हँडल करते किंवा त्यांचा बचत निधी वाटप वगैरे माझ्याकडे आहे. आणि अर्चनाताईबद्दल बोलायचं झालं तर त्या जिल्हा प्रमुख म्हणजे आपल्या जे धाराशिव जिल्हा आहे त्याच्यात महिला आघाडी नेतृत्व आहे. आणि वालवड सर्कलच्या हेतून किंवा त्याच्या विकासाच्या ह्यानी मला असं वाटतंय की अर्चनाताईच आमच्या जिल्हा परिषदमध्ये यायला हव्यात. कारण की जरी म्हणजे लोकांना त्या तडफदार नेतृत्व किंवा त्यांचं जे उत्स्फूर्त आहे त्याच्यापेक्षा पण एक मैत्रीण म्हणून किंवा त्यांचं जे काळजी घेणारा स्वभाव आहे किंवा जे त्यांचं सगळ्यांसोबत समानतेने वागतात त्यांचं असं काही नाही की ही माझ्या जवळची आहे ही माझी परकी आहे. त्यांचं सगळ्यासोबतचं सगळ्यांच्या अडचणी दूर करण्याचं त्यांचं जे स्वभाव आहे त्याच्यामुळे आमच्या वालवड सर्कलमध्ये अर्चनाताईंनीच यावं आणि त्यांना आम्ही जर त्या उभ्या राहील म्हणजे त्यांना जेव्हा तिकीट भेटेल त्यावेळेस आमची सगळ्यांची साथ त्यांच्यासोबत असेल आणि त्यांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून यावं ह्याच्यासाठीच आम्ही सगळे प्रयत्न करू. आता तुम्ही मध्ये भाषण करत असताना तुम्ही म्हणलात की 2 महिन्याचं काहीतरी ते बोलत होतात. काय बोलत होतात? ऍक्च्युली ज्यावेळेस मी नवीन आले होते माझं पूर्ण शिक्षण पुण्यात झालेलं आहे आणि खेडेगावातली एवढी जाण नव्हती किंवा खेडेगावात कसं काम करावं ह्याची काही म्हणजे माहितीही नव्हती. तर त्यावेळेस मला 2 महिने खूप म्हणजे अडचणी आल्या की कसं काम करावं, कुठे जावं, कुणाला भेटावं. महिला काहीच काम करण्यास राजी होत नव्हत्या, त्यांना कन्व्हिन्स करणं खूप अवघड झालं होतं. तर त्यावेळेस मला एक फोन आला होता की तुम्हाला जर वालवड क्लस्टरमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला एक व्यक्तीच मदत करू शकते. आणि त्यावेळेस मला अर्चनाताईंचंच नाव सांगण्यात आलं होतं आणि जसं त्यांचं नाव घेण्यात आलं आणि त्यांच्याकडनं अपेक्षेने मी गेले होते त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी मला मदत केली आणि आज मी 4 वर्ष झालं एकदम यशस्वीरित्या माझं काम पूर्णपणे करत आहे. आता ताईबद्दल काय वाटतंय तुम्हाला? ताई खूप म्हणजे तडफदार आहेत, सगळ्या अडचणीला आहेत, धडाडीचं नेतृत्व आहे. तरी पण एक मैत्रीण म्हणून त्या खूप छान आहेत आणि त्यांच्यासारखीच म्हणजे आपण जसं म्हणतो की आपल्या म्हणजे आपलं कोणीतरी पाहिजे की जिथं आपण हक्कानं भांडू शकू, हक्काने ओरडू शकू, हक्काने मागू शकू. तसं आमच्या वालवड सरकारला हक्काची व्यक्ती म्हणलं तर अर्चनाताईच आहेत. काय नाव तुमचं? माझं सविता घेनीनाथ भोरे. इथं कायसाठी आला होता तुम्ही इथं? आम्ही अर्चनाताईंच्या वाढदिवसानिमित्त श्यामनाथ महाराजांचे आणि सगळ्या त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. काय सांगसाल अर्चनाताई बाबत? अर्चनाताई एक असं व्यक्तिमत्व आहे, पहिल्यांदा मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि नंतर अर्चनाताई हे एक असं व्यक्तिमत्व आहे की हे सगळ्यांच्याच नशिबात नाही की हे यांचं सहवास लाभणं. त्या असं म्हणतात की नारळ जसा वरून कडक आहे तसा तो कडक दिसतो पण आतून जसा तो मऊ आहे तो अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. आणि त्यांची सध्या ज्या काळात महिला सुरक्षित नाही अशा काळात अशा महिलेची गरज आहे की ती अर्चनाताई फक्त त्याच ठामपणे उभ्या पण राहू शकतात, प्रत्येक महिलेच्या पाठीमागे त्या उभ्या राहू शकतात. काय नाव तुमचं? वंदना सुजित ढेकळे. त्यासाठी आला होता इथं तुम्ही? मी इथं सावंत साहेबांची रणरागिणी अर्चनाताई दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त इथं आले होते. काय सांगताल? आता यांचा वाढदिवस इथे साजरा केलाय, काय सांगताल? मी बाहेर पडायचं म्हणजे माझं आज उमऱ्याच्या बाहेर ताईंमुळेच पडाले मी. आणि ताईंना सपोर्ट दिला की महिला ही एक कुठलीही कामं करू शकतात. ताईंमुळं आज एवढ्या महिला कामगार समजा कामगाराचे आपले कुठलेही काम असतील ते तर स्वतः फोन केला की उचलतात आणि सांगतात की मी तिथं जा, मी हे करते, ते काम 100% होतंय. आज एवढ्या मोठ्या महिलांना घरी बसून महिला उद्योगची कामं दिले म्हणजे सावंत साहेब असो, अर्चनाताई दराडे असो, त्यांच्यामुळे एवढ्या महिलांना आज भूमपरांडा वाशी तालुक्यात भरपूर कामं त्यांच्यामुळे महिलांना भेटलेले आहेत. आता जिल्हा परिषद लागणार आहे, आता जिल्हा परिषद लागल्यानंतर अर्चनाताई दराडे जे आहेत ते निवडून येतील का? हो 100% येणार, कारण मी खेडेगावचीच वालवड सर्कलची आहे, नवलगावचीच आहे. असं का वाटतं तुम्हाला ते निवडून येतील म्हणून? कारण त्यांना सपोर्ट भरपूर आहे महिलांचा. कसा सपोर्ट आहे त्यांना? कामाच्या हातून त्यांना सपोर्ट भरपूर दिलेला आहे. कामगार म्हणजे जे आपलं क्रांती महिला उद्योगची कामं आहेत त्यांच्यात एवढा मेळावा आहे की महिलांसोबतचा. त्याच्यामुळे मला खात्री की मी सांगू शकते की अर्चनाताईच निवडून येणार. आणि त्यांना साहेबांना विनंती करते की महिलांसाठी पुढच्या खुर्चीवर बसण्यासाठी ताईंना आमच्या सपोर्टनं सहमतीनं की साहेबांनी ताईंना तिकीट द्यायला पाहिजे एवढंच सांगते. काय नाव तुमचं? माझं अश्विनी मुकेश भगत. काय सांगताल? आता इथं ताईंचा इथं वाढदिवस साजरा करण्यात आला, काय सांगताल? ताईचा वाढदिवस करण्यात आला. आम्ही म्हणजे ताईला आवडत नाही हॉटेलमध्ये न्यायला, हे काय न्यायला आम्हाला. त्यांना फक्त कार्य करायला आवडतंय ताईंना. मी वालवड सर्कल मधले आहे. त्याला जिल्हा परिषदेचं तिकीट म्हणजे भेटलंच म्हणायचं, भेटणार आहे. आम्ही रात्र दिवस एक करून ताईला निवडून आणणारच. मी वालवड सर्कल
तुमच्या सर्कल मध्ये ताईने काय काय कामं केलेले आहेत? काम भरपूर केले तर महिलांना काम दिले, हाताला काम दिलेत, कोणाचं पगार असो चालू करतात, परत बांधकाम कामगारच काम करतात ते, कुणाला आडेनडीला रात्र दिवस फोन उचलतात, 24 तास त्यांचा फोन हातात असतो त्यांचा. मी पण कधीच घराच्या बाहेर निघलेले नव्हते, पण अर्चनाताई म्हणून मी बाहेर निघले. 2-3 वर्ष झालं अर्चनाताई बरोबरच आहे. बरं, आता त्यांनी त्या जिल्हा परिषदला उभारल्यानंतर निवडून येतील असं वाटतंय का तुम्हाला? हो 100% निवडून येणारच, त्या आणणारच निवडून. आम्ही रात्रंदिवस एक करू आणि ताईला निवडून आणू 100%. काय म्हणलाय तुम्ही? काय तर म्हणाल तुम्ही? काय म्हणलाय तुम्ही? आम्ही निवडून आणणारच त्यांना. का बरं आणणार त्यांनाच निवडून? दुसरे पण आहेत की? दोन शब्दातच सांगते की त्या म्हणजे एवढ्या तत्पर असतात की एक फोन केला तर न हॅलो नाही काय नाही, हा बोल तुझं काय काम, तुमचं काय काम. म्हणजे त्यांनी तू कुठल्या पक्षाची, तू कुठली, तू कोण हे काहीच विचारत नाही. तो तू अडचणीत आहे ना, तुला अडचणीतून बाहेर काढणार, एवढंच त्यांचं कार्य असते. हा, पण त्या सत्याच्या पाठीमागे आहेत आणि कष्टाच्या पण आहेत पाठीमागे. म्हणजे जात भेद न बघता त्यांनी कामं करतात पूर्ण. हा, जात बरोबर. भेद, कुठली जात भेद, कुठला पक्ष, कुठलं काय काही अजिबात बघत नाहीत त्या. फक्त प्रत्येकाला सहकार्य करण्याची त्यांच्यात जी सहानुभूती आहे ना, ते मला अजून तर कोणात दिसली नाही. हा, म्हणून त्यांना आम्ही सगळे मिळून सहकार्य करणार, त्यांच्यासाठी आम्ही झटणार. त्या आमच्यासाठी जसे झटतात तसे आम्ही पण त्यांच्यासाठी झटणार. बघा, काय नाव तुमचं? अश्विनी गिरी, मी भोगलगावची आहे. आणि मला एक असं वाटतं, स्त्री म्हणून जगावं कसं, तर अर्चनाताईंकडे जर पाहिलं तर स्त्री कसं जगावं, अर्चनाताईंना जर बघितलं तर आणखी उत्साह येतो त्यांना बघून जगायला, की खरंच स्त्री काय करू शकते. आज आम्ही इथं अर्चनाताईंना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहेत. आणि त्यांना जे जिल्हा परिषदचं म्हणजे हे आहे मतदानाविषयी, ते आता समजा राजकारण, मला एवढं काही बोलता येत नाही, मी आज पहिल्यांदाच बोलते. तर मी पण म्हणते की 100% अर्चनाताईचाच विजय असणार. आणि विजय असा असणार की त्यांचं म्हणजे बघा, आता लोक हॉटेलमध्ये रेस्टॉरंटला जातात, तिथं म्हणजे तिथंच असं म्हणजे कुठलं पण सेलिब्रेशन करायचं म्हणलं तर हॉटेल वगैरे बघतात. त्यांनी कसं शामनाथ महाराजांचं म्हणजे मठ किंवा कुठलं तरी देवस्थान असं केलंय, तर त्या संस्कृती जपूनच कुठलाही कार्यक्रम करतात. आणि खेड्यातील महिलांना बाहेर पडता येत नाही, तर त्या स्वतःहून घरी जाऊन त्या प्रत्येक महिलांच्या हाताला काम दिलेले त्यांनी. झाडू करणं म्हणा, शिलाई मशीन म्हणा, भरपूर असे महिलांसाठी कामं दिलेली त्यांनी. त्याच्यामुळे आमची तरी अपेक्षा आहे की ताईंनाच निवडून यावं असं. बघा, इथं आपल्यासोबत अजून काय बोलायचं? काय नाव आहे? का बसलो असं माझ्याकडे बघा? काय नाव तुमचं? काय नाव फक्त सांगा तुमचं. काय नाव आहे तुमचं? अनिता पवार, कुठून आलो? रळा सांगून. बरं, कशासाठी आलतो? इथे अर्चनाताईसाठी आलो. अर्चनाताईच्या विषयी काय वाटतं तुम्हाला? अर्चनाताईचा स्वभाव पण चांगला वाटतंय आणि परिचय नव्हता आमच्या सुनबाईचा आणि त्यांचा परिचय होता, पण मी असं अचानकच भोरेताई चल म्हणे म्हणून आलो, त्यांनी निरोप पाठवला म्हणून. आणि इथं आल्यानंतर 2 तासातच त्यांचा स्वभाव पण चांगला आवडला आणि त्यांचं सगळंच पटलं, चांगलं वाटलं. आणि त्यांनी असेच निवडून यावा, सगळ्यांना शुभेच्छा द्यावा, एवढीच इच्छा आहे. बघा, इथं आपण इथे भूम तालुक्यातल्या सामगाव या ठिकाणी आलेलो होतो या गावामध्ये. आणि इथं आपल्या सोबत अर्चनाताई दराडे होते, त्यांचे काही इथं महिला मंडळी होते आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे की त्यांनी इथे वाढदिवस साजरा करण्यासाठी इथं आले होते. त्यांनी आपण त्यांच्याशी थेट जाणून घेतलेला आहे. बघा, मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. असे काही वेगळे विषय आहेत तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन अभि जावळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी. 40 वर्ष कशी पूर्ण झाली, पहिली 20 वर्ष अगदी एखाद्या राजाच्या घरात जशा लक्ष्मीचा आणि राणीचा वावर असतो, तसा माझ्या वडिलांच्या घरी वावर झाला. 20व्या वर्षी सरांसोबत लग्न झालं. लग्न हे घरातच झालं. आज राजकीय काही बोलणार नाही कारण तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत. माझं पर्सनल आयुष्य कसं गेलं हेच आपण शेअर कधी केलं नाही एकमेकींनी. वयाच्या 20व्या वर्षी आत्याच्याच मुलाला दिलं. सर हे शिक्षक आहेत, तरी देखील राजकारणाची प्रचंड आवड फक्त सरांना होती, मला अजिबात नव्हती. ज्यावेळेस गावात बिनविरोधसाठी बैठक बसली, त्या दिवशी माझं ग्रामपंचायत सदस्य म्हणून नाव घेतलं, त्या दिवशी आमच्या घरात भांडणं झाली. मी पिशवी भरली, मला नांदायचं नाही, मी माहेरी चालले. कारण का, मला कधीच घराच्या बाहेर मी कधी निघले नव्हते. मुलं सांभाळणं आणि घरातल्या सगळ्या गोष्टी जे आपण सगळ्याजणी करतोय. मला वाटतं आज माझ्यामुळं आपण आणि हजारो महिला बाहेर आहेत, परंतु सावित्रीच्या पाठीशी जसा ज्योतिराव फुले होते, तसा जर घरातले पुरुष जर स्त्रीच्या पाठीमागे भक्कम असेल तर ती स्त्री काहीही करू शकते. ह्याचं उदाहरण मी आणि माझ्या समोर बसलेल्या आपण सर्वजणी आणि माझ्या आदरणीय भगिनी ताई इथल्या.
आज संतांची देखील ही गादी आहे, तरी देखील आमच्या दादांनी आमच्या काकांनी ताईंना सक्षमपणे उभं केले. कारण का, स्त्री शिकली तर प्रगती होते, स्त्री टिकली तर स्वराज्याची निर्मिती होते. याचं उदाहरण जिजाऊ मासाहेब असतील, रमाई असेल, संत जनाबाई असतील, सावित्रीबाई फुले असतील, अहिल्याबाई होळकर असतील. जिथं जिथं इतिहासात स्त्री पुढे झाली आणि त्या स्त्रीच्या पाठीमागे घरातील वडीलधारी पुरुष मंडळी थांबली, ते घर, ते स्वराज्य जसं गाजलं तसंच मग राजकीय आयुष्यात हळूहळू पदार्पण केल्यावर सुद्धा ते काही ना काही घडू शकते. ग्रामपंचायत मेंबर पासून झालेली सुरुवात, मग सरपंच, मग गावातील पुरुष वृत्तीचा त्रास, मग अनेक गुन्हे अंगावर, नको त्या कटकटी, सगळ्यातून पार करून होऊन मी सतत पुढे झाले. कारण मी जर आज घरात बसले तर अशा अनेक ताई घरात बसतील. जर मी बाहेर निघले तर काही होत नाही. ताईवर आहेत केस, ताई कशी बाहेर पडती, ह्या भावना पुढे घेऊन माझ्या अनेक सावित्रीच्या लेकी बाहेर पडाव्यात आणि पडतील ह्या अपेक्षाने काही गोष्टी सहन केल्या, काहीवर मात केली. थोडा आक्रमक स्वभाव असल्यामुळे बऱ्याच जणाला ठोकलं, बऱ्याच जणांच्या गच्चीला धरलं आणि त्या सगळ्या ह्याच्यात माझ्या रामेश्वर मधील माझ्या सासूबाई इथं आलेल्या आहेत आशीर्वाद देण्यासाठी. ह्या सगळ्या जणींचं मोलाचं सहकार्य लाभलं. अर्चना, तू घाबरू नको, पोरं गडी माणसं कुठे बी जाऊ दे, गावातील सर्व महिला मंडळ तुझ्या पाठीशी आहे. अगदी 2015ला गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून उभा राहिलेली तुमची ही बहीण आज कुठपर्यंत तुम्ही पोहोचवली, हे सगळं तुमच्या सर्वजणीचा आशीर्वाद आहे. मला सुद्धा शेवटची अंत्ययात्रा आणि प्रेत सुद्धा माणसाशिवाय गोड दिसत नाही. माझ्या गावात मी पहिल्यांदा सरपंच झाले त्या दिवशी एवढी वाईट परिस्थिती होती, कारण गावातल्या एका मोठ्या शक्तीला संपून मी सरपंच झाले. गावातील घराला कुलप लावून मी सरपंच झाल्यावर लोक गावातून रानात पळून गेली होती. ह्या बाईला जर सत्कार करावा, अगर हिला जर वळावा तर त्या घराचं काही खरं नाही. मग तो प्रवास एका शासकीय नोकरदाराच्या हाताला हात धरून इथपर्यंत आणणं हे सोपं नव्हतं. परंतु संताची जी माझ्यावर म्हणजे माझ्या सासऱ्यांवर, माझे सासरे माळकरी होते. खरं तर इथं यायचं भाग्य मला माझ्या सासऱ्यामुळे मिळालं. माझे सासरे इथले भक्त होते, त्यांनी इथली दीक्षा घेतलेली होती आणि वृद्धापकाळात नंतर त्यांचं एक 90च्या पुढे वय गेल्यावर त्यांची पूर्ण बुद्धी हे झालेली होती, भ्रष्ट झालेली होती. पण ते फक्त सामनगावचं नाव घ्यायचे, बाकी सगळे विसरायचे. आम्ही कधी कधी आम्हाला पण विसरायचे. मग मी म्हणलं, भाऊ तुम्ही सगळे पोथ्या वगैरे वाचताय, मग तुम्ही आता काय तुम्हाला दिसू शकत नाही, मग तुमचे हे ग्रंथ वगैरे सगळे मी टाकून देते चंद्रभागेत. तर तसं करायचं नाही, तुझ्या देहवारीवर पूज, तुझ्या पाठीशी भगवंत राहील, तुला वेळ नाही भेटला तरी. आणि म्हणलं कुठल्या देवाला मानलं पाहिजे, मी कुठं जात जाऊ, काय करत जाऊ. तर अक्षरशः डोक्यावर परिणाम झालेला माणूस सुद्धा सामनगाव हे नाव त्यांनी 100 वेळा घेतलं. ताई 6 ते 7 महिने अक्षरशः माझ्या सासऱ्याला त्यांचा मुलगा, नातवंड, मी कोण आहे, हे घर कुणाचं आहे, काहीही आठवत नव्हतं. फक्त सामनगाव हे नाव आठवत होतं. त्या दिवशी शपथ घेतली की ह्या आपल्या सासऱ्यांनी आणि आपल्या नवऱ्याच्या वडिलांनी एकच सांगितले की सगळं जग विसरलंच तरी चालशील, पण सामनगावला कधी विसरू नये. त्यानंतर मला वाटतं काका महिन्यातून कमीत कमी 2 वेळा येते. काका असो, दादा असो, वहिनी असो, नसो, 4-5 जण आम्ही येतो, इथे डबे खातो. आणि तसेच तुम्हाला सगळ्यांना सांगते, ही जी गादी आहे अतिशय पवित्र गादी आहे आणि गेल्या 8 पिढ्यापासून ती लोक आपल्याला जगायचं कसं, समाजात वागायचं कसं आणि आपला हिंदू धर्म टिकून आहेत. तुम्ही सर्वजण एका फोनवर वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणण्यापेक्षा मला सर्वांना आशीर्वाद घेऊन आलात आणि ह्या संतांची, ह्या गादीचा आशीर्वाद सतत माझ्या सोबत आहे आणि आयुष्यभर माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गादीचा आशीर्वाद सोबत राहो आणि मला जनतेची, गोरगरिबाची सेवा करण्याची संधी ह्या गादीमुळे मिळो, ह्याच सदिच्छा आणि हाच आशीर्वाद काकांच्या चरणी, गुरुरायांच्या चरणी मागते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.